नाशिकमधून समोर येते। नाशिकच्या इगतपुरी जवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्यातून धूर निघत असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली। रेल्वेला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी रेल्वेतून उड्या घेतल्या। काही काळ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। काय झालं हे काही कळत नव्हतं। अखेर धूर निघण्याचं कारण समोर आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला। बोगीच्या खालचं लायनर हे प्रचंड तापलं होतं आणि त्यानंतर घासल्यामुळे धूर निघाल्याची माहिती समोर आली आहे। गार्ड आणि चालकानं प्रसंगावधान राखत गाडी थांबवली आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। आता गाडी मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, नाशिकमधली ही दृश्य आहेत। गोदान एक्सप्रेसच्या डब्यातून धूर निघत असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली। रेल्वेला आग लागल्याच्या भीतीपोटी प्रवाशांनी रेल्वेतून उड्या सुद्धा घेतल्या। आपण दृश्य पाहतोय, धूर निघत होता। लायनर ओव्हरहीट झाल्यामुळे धूर निघत होता आणि हे कारण समोर आल्यानंतर तात्काळ उपाययोजना केल्यानंतर ही रेल्वे मुंबईकडे रवाना झाली आहे।